अरे आपल्याला प्रॉब्लेम सेट मध्ये गणित घ्यायचे. प्रॉब्लेम सेट, ठीक आहे. Which of the following statement is true? Sin theta बरोबर काय असतं बेटा? cos 90 minus theta. Which of the following is the value of sin 90 ची व्हॅल्यू काय आहे? 1. 2 tan 45. tan 45 ची व्हॅल्यू किती आहे बेटा? 1 प्लस cos 45 ची किती आहे चेक करा लवकर. टेबल काढा लवकर. cos 45 ची व्हॅल्यू बघा. cos 45 आणि sin 45 लवकर हे दरवाजा बंद करा मग. लवकर बघा की ना आलाय का नो. cos 45 किती आहे रे? ए बैला बघी हा. तू काय केला का? झक मारलास का घरी? पाठ करायला काय झालं? अरे हे शिंदा साहेब आहे. वन डिवायडेड बाय पक्क की रे? साइन 45 बघ. साइन 45 वन डिवायडेड बाय तेच की हे पूर्ण कटतंय बरोबर आहे. 2 हे काय येते? 0. आन्सर काय येते? 2. सी ऑप्शन. ऑप्शन नंबर सी. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ cos 28 डिग्री? आता बघा cos 20 थीटा बरोबर काय सांगा बरं का बेटा? sin थीटा मायनस 90 का 90 मायनस थीटा? 90 मायनस थीटा. 90 मायनस थीटा. 90 मायनस थीटा म्हणजे याचं काय येतं सांगा बरं का बेटा? sin 62 डिग्री येते. काय येतं? sin 62 डिग्री आणि खाली काय? sin 62 डिग्री. कटवाकटवी केल्यावर sin एक मिनिट आहे 90 मायनस 28 sin कटवाकटवी करा ना. किती येते बेटा? 1. हाय का बघा बरं का? 1 कुठं हाय का? ऑप्शन नंबर डी. पुढचा भाग आहे. इन द राइट एंगल ट्रायंगल TSU. कोणता राइट एंगल ट्रायंगल आहे? TSU. TSU हा किती आहे? 5. हा किती आहे? 12. एंगल एस 90. SU किती आहे बघा? 12. TS किती आहे? 5. तर काय काढा म्हणले? ए लक्षात ठेवा. sin t पुन्हा बेटा cos t सांगत चला. पुन्हा काय काढा म्हणले? tan t. अजून काहीतरी काढा म्हणले. काय काढा म्हणले रे? हा sin u cos u tan u. sin u cos u आणि tan u. u म्हणजे हा अँगल आहे बरोबर आहे. t म्हणजे हा अँगल. इज देयर एनी प्रॉब्लेम? नो प्रॉब्लेम. काय म्हणायचं? इन ट्रायंगल TSU. कोणता ट्रायंगल? इन ट्रायंगल TSU angle TSU is equal to dash dash degree 90 degree. Therefore by using dash dash theorem, by using Pythagoras theorem, सांगा 90 चा अपोजिट काय? TU square is equal to TS plus SU. TS plus S U square. Is there any problem? No problem. मला सांगा TS ची व्हॅल्यू किती आहे? 5 चा वर्ग. SU ची व्हॅल्यू किती आहे बेटा? 12 चा वर्ग. 5 चा वर्ग 25. 12 चा 144. एकूण किती आले? 169. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन द बोथ साइड किती आलं? 13 सेंटीमीटर. 13. इज देयर एनी प्रॉब्लेम? तुम्हाला बेसिक फॉर्म्युला शिकेल तो चेतन. सोह काह तोवा. सोह काह 10वीला पण आहे बेटा. सोह काह तोवा. आता मला सांगा काय करायचे? टी च लक्षात घ्या. टी तो काही अँगल टी. टीच्या हे कोणती साइड आहे? अपोजिट. म्हणजे 90 डिग्रीच्या कोणते असतात? हायपोटेनियस. आणि उरलेली काय आहे? ऍडजस्टंट. इज देयर एनी प्रॉब्लेम? नो प्रॉब्लेम. पहिला कोणता? साइन थीटा.
साइन थीटा नाही, साइन टी इज इक्वल टू काय, साइड अपोजिट टू अँगल टी, अँगल टी च्या अपोजिट डिवाइडेड बाय हायपोटेन्यूस डिवाइडेड बाय व्हेरी गुड. अँगल टी च्या अपोजिट वाली साइड कोणती आहे, एस यू. हायपोटेन्यूस कोण आहे, टी यू. एस यू किती आहे 12, टी यू किती आहे 13. काढायचं कोणाला, साइन टी आला. पुन्हा कोणता आहे साइन टी च्या नंतर सांगा, कॉस टी. कोणता आहे बेटा, कॉस टी. का हो म्हणजे काय, ऍडजसेंट साइड टू अँगल टी डिवाइडेड बाय हायपोटेन्यूस डिवाइडेड बाय ऍडजस्टेड साइड सांगा. व्हेरी गुड. टी एस हायपोटेन्यूस टी यू. टी एस किती आहे 5, टी यू किती आहे 13. काय अडचण, काय दुखलं नाही तुझं शिंदे, सांग दाबायला होतं मागे तयारच आहे ना. सर डोकं दुखलं तर मी दाबतो म्हणायचं होतं. बरोबर चिकन झाले रे, काळ करतो थोडं चिकन काळ काळ बेटा लवडी लवलीला काय फरक पडतो, लवडीला आणि लवलीला काय, काळ्याला काळच म्हणते. अभिमान राहायला पाहिजे त्या काळ्या रंगावर सुद्धा. आपल्याला देवाने दिलेला एवढं छान रंग आहे. श्रीकृष्णाचा रंग सुद्धा कृष्णवर्गीय होता, श्रीकृष्ण सुद्धा हे काळ्या रंगाचे होते. म्हणून मला सुद्धा अभिमान आहे काळा आहे. काळा म्हणजे मी काय वेस्ट इंडिज मधला नाही, श्रीकृष्णाला कृष्णवर्गीय सुद्धा म्हटलं जातं ना. टॅन 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 थीटा किंवा टॅन टी बरोबर तो अपोजिट साइड टू अँगल टी डिवाइडेड बाय ऍडजसेंट टू अँगल टी. अपोजिट साइड सांगा काय, एस यू ऍडजसेंट टी एस 12 बाय कॅन्सल कोणाला पक्का ना. आता काय काढायचं सांगा, यू कोणता, साइन यू. आता कलर चेंज करतो थोडा, गुलाबी घेतो, गुलाबी. यू ची ही कोणती साइड आहे, अपोजिट. हे कोणते आहे, हायपोटेनियस. आणि हे कोणते आहे, ऍडजसेंट. आता कोणता आहे, साइन यू सांगा. सो हो म्हणजे काय, अपोजिट साइड टू अँगल यू डिवाइडेड बाय हायपोटेनियस. अपोजिट साइड कोणती आहे, दिले नाही तर कोणती आहे, हायपोटेनियस. टी यू. टी एस किती आहे 5, टी यू किती आहे 13. साइन यू झालं. का हो म्हणजे काय, कॉस यू. का हो बोलत चला ना रे बेटा, ऍडजसेंट साइड टू अँगल यू डिवाइडेड बाय हायपोटेन्यूस. यूएस डिवाइडेड बाय टी यू. यूएस किती आहे बघा इथे, यूएस 12, टी यू 13. लास्ट आहे टॅन यू सांगा. तो म्हणजे काय, अपोजिट साइड टू अँगल यू होल डिवाइडेड बाय ऍडजसेंट साइड टू अँगल यू. सांगा अपोजिट साइड किती, टी एस. ऍडजसेंट कोणती आहे, एस यू. टी एस किती आहे 5, एस यू किती आहे. दिस इज युअर आन्सर. ज्यांचं झालं ते जाऊ शकता. सर तुम्हाला अभ्यास वगैरे करायचा असतो तुम्ही 1 वाजता पेपर वगैरे ठेवा खाली. मी काय करणार, हा चालते, मी एकमेकाला हे देणार, एकमेकाच्या म्हणजे अंडरस्टँडिंगला ग्रुप डिस्कस साठी देणार मी त्या ठिकाणी. काय करेक्शन काही
अंडर रूट त्याला काही बोलत नाही पुन्हा फालतू बोलून तुडू देतो. अरे काय रे गेली सोड तू कशाला अरे आपल्याला सोसत नाही तर आपण घेतली ना अरे ऐक नाही तर माझ्याकडे आहे की छडी इतकी माझ्याकडे कुत्र्याने मारतो लई दिवसानं मारणं सोडलं कोण चौक ते आहे का कलाकार बिरादार ते तर लय कलाकार आहे की रे ते चित्रबाई म्हणते गरीब आले करू त्याला म्हणले केवढी म्हणले की ते नाही म्हणले करून तुम्ही नाही म्हणता बेटा एवढे शाळे होते बरं इंग्लिश येते शेट्टी घालायचं कळतं का उलटी कसं विषय तुम्हाला काय रे रुद्र शेट्टी घालायचं कळतं उलटी कसं विषय पहिल्या शेतीला सुराखा किती पडल्यात बघा जावा शाळेला सांग मला पहिल्या चिठ्ठीची सुराखा मोज जावा किती पडल्यात त्याच्यानंतर इंग्रजी बोलत जावा देर आर 4 सुराखा ऑन माय चिठ्ठी मधली चिठ्ठी म्हणायला माहिती नाही कुठली चिठ्ठ्या फोडून टाकून दे जावा ये तुला टोराप देतो ये बाबा ये सर्वात कलाकार प्राणी दिसतो माझ्या क्लास मधला थांब तिथं थांब नको तुझ्या सकाळी करते जरा फॅशन आहे काय बाई म्हातारे म्हणते फॅशन म्हणतात आमचे पांढरे तर आम्ही काळे करून फिराय फॅशन काम कर की मग ते हे लावतात बघा ते कवट लावतात बघा ते लावून घे केसाला पूर्ण व्हाईटच होत्या तिथं पांढरे शिपट 17 वर्षाचा डंगर फॅशन मग फॅशन पहिला आजकालच्या पोराला फॅशन बी कळणार ते बघा ना डायग्राम कुठेही काय बघा चालू करा हे बघा म्हणलं का तुम्ही कुठे बघायला बघा आपल्या आपल्या हात आपल्या जवळ ठेवा दुसरीकडे हालचाल उगल्या हात जवळ ठेवा हळूदा तुमचा काही भरोसा नाही लय डेंजर आहोत तुम्ही पोरा वाय यक्स झड हे 8 हे 17 काढा काय तेच करायचं साइन वाय कॉस वाय टॅन वाय साइन झेड कॉस झेड टॅन झेड काढू का बघा रे गणित बघा रे इन ट्रायंगल आपला डायलॉग इन ट्रायंगल एक्स वाय झेड अँगल एक्स वाय झेड इज इक्वल टू 90 therefore by using dash dash theorem श्री गुरुदेव दत्त आता सावधान सावधान हायपोटेन्यूसचा वर्ग कशाचा वर्ग हायपोटेन्यूस वाय झेडचा वर्ग बेटा ते 7 वाटलं 7 जन्माचे 7 फेरी वाटायला लागल्यात लग्नात म्हणता 7 जन्माचे फेरे आणि एक दिवस जातात नाही भांडण कपल्याशिवाय एक्स वाय स्क्वेअर प्लस काय बेटा एक्स झेड स्क्वेअर भांडणा 2-4 लेकरं होऊन जातात नाही तू लग्न केल्यावर लेकर होतील का नाही तुला का तुला कोणता सिंड्रोम बिंड्रोम नाही ना विलाशी केलं तसला वाय झेड किती आहे 17चा वर्ग एक्स वाय किती आहे रे एक्स वाय काढायचा आहे एक्स वाय चा वर्ग काढायचा आहे त्याचा तुला दुसरंच काढायचं म्हणजे तो 8चा वर्ग 17चा वर्ग किती 289 एक्स वाय चा वर्ग प्लस किती बेटा 64 इकडला प्लस तिकडे जाऊन काय होतं रे बेटा मायनस 289 मधून किती गेले 64 उरले किती 225 टेकिंग स्क्वेअर रूट ऑन द बोथ साइड एक्स वाय बरोबर किती आलं 15 सेंटीमीटर किती सेंटीमीटर 15 सेंटीमीटर हे आलं 15 सेंटीमीटर झालं आता पहा आपला आपला डायलॉग काय रे बेटा सोह काह तोवा काय काढायचे आपल्याला अँगल झेड अँगल वाय झेडची हे कोणते आहे अपोजिट साइड हे कोणते आहे हायपोटेन्यूस आणि हे काय आहे ऍडजस्टंट आता काय सोह म्हणजे साइन झेड इज इक्वल टू अपोजिट अपोजिट साइड टू अँगल झेड डिवाइडेड बाय
बोलू नको का? अपोजिट साइड टू अँगल झेडच्या अपोजिट वाले कोण आहे? एक्स वाय. हायपोटेनस कोण आहे? वाय झेड. एक्स वाय किती आहे? 15. वाय झेड किती आहे? 17. साइन झेड कॉस झेड का म्हणजे काय? ऍडजसेंट साइड टू अँगल डिवायडेड बाय अँगल झेडची ऍडजसेंट ना एक्स झेड होल डिवायडेड बाय हायपोटेनस सांगा वाय झेड. एक्स झेड 8 वाय झेड नंतर आहे टॅन झेड. तो म्हणजे काय? अपोजिट अपोजिट साइड टू अँगल झेड होल डिवायडेड बाय ऍडजसेंट साइड टू अँगल झेड. अपोजिट साइड एक्स वाय ऍडजसेंट साइड एक्स झेड 15/8. 15/8 हे झालं कोणतं बेटा? झेड अँगल. आता कोणता अँगल? वाय अँगल. कोणता अँगल? हे झालं वाय. वायच्या अपोजिट साइड ही आहे. वायच्या अपोजिट साइड कोणती? ही आहे. ही कोणती असेल? ऍडजसेंट. आणि हे काय असेल? हायपोटेन्यूस. सांगा आता कोणता वाय? सो हो म्हणजे काय? अपोजिट साइड टू अँगल वाय इज इक्वल टू इज इक्वल टू अपोजिट साइड टू अँगल वायच्या अपोजिट वाली कोण आहे? एक्स झेड डिवायडेड बाय हायपोटेनस. हायपोटेनस सांगा किती आहे बेटा? एक्स झेड किती आहे? एक्स झेड किती आहे? 8. वाय झेड 17. वाय झेड किती आहे? हे झालं 16. आता काय बेटा? काह सांगा. काह म्हणजे काय? ऍडजसेंट साइड टू अँगल वाय होल डिवायडेड बाय ऍडजसेंट साइड कोणती आहे? एक्स वाय. हायपोटेनस कोण आहे बेटा? वाय झेड. एक्स वाय किती आहे? 15. वाय झेड किती आहे? 17. लास्ट टॅन वाय. तो वा म्हणजे काय? अपोजिट साइड टू अँगल वाय होल डिवायडेड बाय ऍडजसेंट साइड टू अँगल. चला अपोजिट साइड सांगा. एक्स झेड. ऍडजसेंट सांगा एक्स वाय. अपोजिट किती आहे बेटा? 8 आहे सर. एक्स वाय बघा झालं उत्तर. काय असेल कोणाला? अजून किती बघायचे? एकदा बघून घ्या. गणित 2 मिनिटाचा गॅप घेऊन त्याच्यामध्ये हा बेटा. ओके बेटा. Immediate action. सहकार्य करायचं नसेल
मुंबईतील मुलाबाळातल्या निवडणूक अधिकारी काल लक्ष द्या. झाला? हे राम हे राम तुम्ही एवढे कसं आहे गणित? हे डबा 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 अबा डबा शबा बैठला वगैरे पिक्चर माझी पेन का बघायलाच बाबा थोडं मन लावून कसं पोरावला किती आवड आहे झूम 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 हिची व्हॅल्यू 1 यायला पाहिजे बहुत फ्लॅश लावून cos theta दिले काय काढायचे cos theta दिला सारच काढायचं sin theta plus cos theta एवढंच काढायचं चित्र काढतो बेटा ये जो मोहब्बत है उनका है गम L M N जरा डार्कच काढत मग जरा बट्टा वेगळं साठला जरा अंधारात धरून आणलेली वाटलं हे थिटा आणि अँगल बेटा अजून काय काय दिले बघू बेटा cos थिटा दिले तुम्हाला cos थिटा किती दिला रे बेटा 24/25 बट्टा अँगल n दिले थिटा अँगल m दिले 90 फाइंड द रिमेनिंग ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज ऑफ थीटाचे ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज काढा म्हणले म्हणजे साइन आणि टॅन काढायचे साइन आणि टॅन काढायचे आणि काय काढायचे साइन थीटा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस cos थीटा ब्रॅकेट स्क्वेअर इथं पाहा लक्ष द्या बघा फॉर्म्युले माहिती आहेत सोह काह तोवा इथं काय आहे काह नाव cos theta is equal to काय बेटा adjacent बोला चला adjacent side of angle theta divided by adjacent side of angle theta कोणती आहे सांगा बरं का ही आहे adjacent ही आहे opposite आणि ही काय बेटा आता adjacent side of angle theta कोणता आहे बेटा MN हायपोटेन्यूस कोण आहे LN आणि cos theta बरोबर किती आहे 24/25 म्हणजे MN बरोबर किती आला सांगा 24 LN बरोबर किती आला बेटा 25 MN किती आला 24 LN किती आला 25 आता काय म्हणायचं इन ट्रायंगल LMN अँगल LMN is equal to किती डिग्री 90 डिग्री therefore by using dash dash theorem by using बोला बेटा पायथागोरस theorem 90 डिग्रीच्या अपोजिट कोण आहे LN square is equal to LM plus MN square LM किती आहे 25 LM किती आहे 24 MN काढायचं नाही LM नाही सॉरी LM काढायचं ना बेटा हा LM स्क्वेअर इकडला प्लस इकडे जाऊन काय होतं बेटा मायनस किंवा LM स्क्वेअर बरोबर
25चा वर्ग मायनस कितीचा वर्ग 24चा वर्ग म्हणजेच काय बेटा 25 मायनस 24 दुसऱ्या कंसात काय बेटा 25 प्लस 24 कोणता फॉर्म्युला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजेच LM बरोबर काय आलं बेटा 1 गुणिले 49 टेकिंग स्क्वेअर रूट ऑन द बोथ साइड LM बरोबर काय येते 7 सेंटीमीटर किती येते हा किती आला 7 इथला किती आहे 24 आणि इथला किती आहे 25 काढायचं कुणाला आता हे आपल्याला काढायचं आहे हे तर मिळालं कॉस कॉस नंतर कोणता बेटा साइन थीटा कोणता आहे दोन पद्धतीने काढता येते बेटा साध्या पद्धतीने काढतो साइन थीटा इज इक्वल टू सोह म्हणजे काय अपोजिट साइड टू एंगल थीटा डिवाइडेड बाय हाइपोटेन्यूज एंगल थीटा LM हाइपोटेन्यूज कोण आहे बेटा LM किती आला 7 हाइपोटेन्यूज किती आहे 25 टॅन थीटा तो वा म्हणजे काय अपोजिट साइड टू एंगल थीटा डिवाइडेड बाय adjacent side to angle बरोबर करू नका ऑपोजिट साइड कोणती आहे बेटा LM आणि adjacent साइड कोणती आहे MN इज इक्वल टू किती सांगा LM किती आहे LM 7 अरे नाही ऑपोजिट साइड adjacent साइड आहे ना खाली बेटा adjacent कोणती आहे MN किती आहे 24 किती आहे बेटा झालं का इज देयर एनी प्रॉब्लेम नो आता त्या ठिकाणी काय म्हणले बघा बरं का तर त्या ठिकाणी लास्टला काय म्हणले sin थीटा स्क्वेअर प्लस cos थीटा स्क्वेअर इज इक्वल टू किती करा म्हणले 1 ओके sin थीटा स्क्वेअर प्लस cos थीटा स्क्वेअर sin थीटाची किंमत किती आहे बघा 7 भागिले 25 cos थीटा बघा रे 24 भागिले ब्रॅकेट स्क्वेअर दोघांचा बेस कसा आहे सेम 7 चा 49 625 24 चा किती आहे 576 भागिले 625 दोघांचा बेस कसा आहे सेम एडिशन सुद्धा किती येते 625 भागिले 625 therefore sin थीटा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस cos थीटा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू किती बेटा 1 hence झालं काय